हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून. मी पांडे मॅडम तुम्हाला आज तुमचा EVSचा फर्स्ट चॅप्टर सुरू करत आहे. तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की तुमच्याजवळ आता सध्या EVSचे मराठी मीडियमचे पुस्तकं असतील. मी तुम्हाला PDF स्वरूपात पुस्तक अपलोड केलेलं आहे आणि माझ्या स्क्रीनवरसुद्धा आता सध्या तुम्हाला पुस्तक दिसतच असेल. त्यातून तुम्ही रेफरन्स घ्यायचा आहे आणि आपला अभ्यास सुरू करायचा आहे. ठीक आहे, तर आपण आज सुरू करू अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम फर्स्ट चॅप्टर. तुम्ही इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहात तर तुम्हाला इंग्लिशमधूनच मी फर्स्ट 4 जे चॅप्टर आहेत ते सायन्सचे आहे आपले, त्याच्यामुळे तुम्हाला ते इंग्लिशमधूनच शिकवले जातील. फक्त काही दिवसांसाठी तुम्ही आता जो इंग्लिशची जे मी PDF स्वरूपात जे बुक अपलोड केलं आहे त्याचा रेफरन्स तुम्ही घ्यायचा आहे तुमचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, मग सुरू करू आपण. लक्ष देऊन ऐकायचं आहे. सायन्स हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि आपल्याला माहिती देणारा असतो, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे, ओके. Our Earth and our solar system. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. काय म्हटलंय पहिल्या लाईनमध्ये बघा. एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या ओपन ग्राउंडवर म्हणजे खुल्या मैदानावर जा, तेव्हा तुम्हाला काय दिसेल? तुम्ही वर पाहाल तर तुम्हाला एक मोकळा आकाश, मोकळा आभाळ दिसेल तुम्हाला. आणि तुम्ही जर रात्री पाहिलं आकाशाकडे तर तुम्हाला खूप म्हणजे असे तारे दिसतील. म्हणजे जेव्हा ढग नसतील तेव्हा दिसतीलच. म्हणजे इथे म्हटलेलं आहे क्लिअर नाईट स्काय, म्हणजे जेव्हा ढग नसतील तेव्हा तारे दिसणारच तुम्ही जेव्हा वर पाहाल रात्री तेव्हा. हे तारे काय आहेत? हे तारे आपल्याला लहान लहान का बरं दिसतात? कारण हे पृथ्वीपासून खूप दूरवर आहे. ठीक आहे, व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. ओके. Some stars are prominent while some are teeny and faint. Some stars are prominent. Prominent म्हणजे ठळक. म्हणजे काही जे तारे असतात ते ठळक दिसतात मला, पण काही जे तारे असतात ते खूप म्हणजे लहान दिसतात किंवा फेंट दिसतात, म्हणजे अंधुक दिसतात. ठीक आहे. If we look at them carefully, we find that many of them twinkle, but some do not. आणि जर आपण त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्याला काय दिसेल की काही लुकलुकत आहेत, म्हणजे ट्विंकल म्हणजे असे चमकत आहेत काही, पण काही नाही चमकत आहेत, काही नाही लुकलुकत आहेत. ठीक आहे. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shapes clearly. बाकीचे जे आपल्या याच्यात गॅलेक्सीमध्ये जे बाकीच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणू बाकीचे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते त्यांच्या कंपॅरेटिव्हली म्हणजे त्यांच्या तुलनेने प्लस सन आणि मून आपले पृथ्वीजवळ म्हणजे जवळ आहे त्यांच्या इतर यांच्या तुलनेने. जसे ॲस्ट्रॉइड्स असतात. ॲस्ट्रॉइड्स म्हणजे एक आपण आता त्याला म्हणू एक खगोलीय वस्तू असते. ती आपल्याला ती रोज दिसते का आकाशात? नाही दिसत, पण आपल्याला चंद्र आणि सूर्य रोज दिसतो ना आकाशात. त्यांचा राऊंड शेप दिसतो आपल्याला. ते का दिसतात? कारण ते जवळ आहे आपल्याशी, म्हणजे बाकीच्या खगोल वस्तू जी आहे त्यांच्याशी जवळ आहे आपल्याजवळ. द सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स एटसेट्रा आर ऑल नोन ॲज हेवनली बॉडीज. हेवनली बॉडीज म्हणजे आकाशातल्या खगोलीय वस्तू. हेवनली बॉडीज म्हणजे आकाशातली खगोलीय वस्तू. सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स. सन म्हणजे सूर्य, चंद्र, तारे आणि प्लॅनेट्स यांना आपण म्हणजे ग्रह, त्यांना आपण म्हणू हेवनली बॉडीज. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण ही एक डेफिनेशन होऊन जाते इथे हेवनली बॉडीजची, त्याच्यामुळे तुम्ही याला अंडरलाईन पण करू शकता. ओके. आता खाली दिलेलं आहे आपल्याला ट्राय धिस
Observe the sky on 2 clear nights. Keep a gap of about a week between them. Base your observation on the following points. त्यांनी एक करायला तुम्हाला एक कृती सांगितली आहे की एका आठवड्याच्या अंतराने तुम्हाला 2 रात्रींचं निरीक्षण करायचं आहे. म्हणजे त्या आता समजा तुम्ही उद्या जर केलं तर त्याच्या 1 आठवड्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा निरीक्षण करायचं आहे आणि खालील ऑब्झर्वेशन तुम्हाला काढायचं आहे त्याच्यातून की बा तुम्हाला काय दिसतं आहे का म्हणजे निरीक्षण केल्यावर तुम्हाला काय समजतं आहे. तर तुम्हाला ते ऑब्झर्वेशन काढायचं द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज. तुम्हाला किती ब्राईट दिसत आहेत, तुम्हाला चंद्र किती ब्राईट दिसतो आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तारे किती ब्राईट दिसत आहेत लिहायचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे ते. ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे. ठीक आहे. वेदर दे ट्विंकल. तारे तुम्हाला लुकलुकताना दिसत आहेत की नाही. दिसत असेल तर येस, नसन दिसत ते नो. देअर कलर अँड साईज. आता कलर अँड साईज तुम्हाला लिहायच्या कलर तर मोस्टली व्हाईटच असतो, पण जर साईज म्हणजे ब्राईट आपलं साईज मोठे असेल किंवा लहान असेल ते तुम्हाला लिहायचे आहे. चेंजेस इन देअर पोझिशन्स. चेंजेस इन देअर पोझिशन म्हणजे तारे किंवा चंद्र. ठीक आहे. तारे किंवा चंद्र आपले पोझिशन बदलत असतो तर त्या पोझिशनमध्ये बदल तुम्हाला लिहायचा की म्हणजे उद्या कोणत्या दिशेला होती, त्याच्यानंतर आठवड्यानंतर ती कोणत्या दिशेला राहील, हे तुम्हाला सगळं नोट डाऊन तुमच्या नोटबुकमध्ये करायचं आहे. ओके. ऑन द बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ अ इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम द डे टू डे. एक पिक्चर काढायचं आहे. पिक्चर म्हणजे एक ड्रॉ करायचं आहे तुम्हाला की बा चंद्र या दिशेला आज इथे होता तर दुसऱ्या दिवशी तो कुठे असेल, हे सगळं तुम्हाला इथे ऑब्झर्वेशन काढायचे आहे. ठीक आहे. ओके. तर समोर जाऊया आपण. स्टार्स. The heavenly bodies that twinkle are called as stars. Stars have their own light. ज्या खगोलीय वस्तू, तर खगोलीय म्हणजे काय खगोलीय म्हणजे जे आकाशात आपल्याला दिसतात किंवा त्याच्यात एक्सेप्शन्स पण आहे, म्हणजे अपवाद पण आहे की आपल्याला प्लॅनेट्स दिसत नाही पण ते सुद्धा हेवनली बॉडीजमध्ये येतात. ज्या गोष्टी आपल्याला आकाशात दिसतात आणि ज्या गोष्टी ट्विंकल करतात, लुकलुकतात, म्हणजे त्यांचे ब्राईटनेस वाढते कमी होते, वाढते कमी होते, असं जे करतात, ज्या बॉडीज ज्या वस्तू असं करतात त्यांना आपण म्हणू स्टार्स. त्यांना आपण काय म्हणू? तारे. ठीक आहे. तुम्हाला तारे तर माहितीच असेल, तुम्ही आत्तापर्यंत तारे पाहिलेच. त्यांना स्वतःचा लाईट असतो, म्हणजे दे हॅव देअर ओन लाईट. त्यांचा स्वतःचाच त्यांना प्रकाश असतो. द सन इज अ स्टार. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स. सनसुद्धा काय आहे, सूर्यसुद्धा काय आहे, एक ताराच आहे. ठीक आहे. तो पण काय करतो, तो सुद्धा लुकलुकतो आपण नाही म्हणू शकत, पण तो सुद्धा त्याची ब्राईटनेस कमी अधिक करतो. म्हणजे जसं सकाळी थोडा ब्राईटनेस राहते, दुपारी एकदम जास्त राहते आणि संध्याकाळी कमी होते, तसं तो पण एक स्टारच आहे, तो पण एक ताराच आहे. पण तो आपल्या पृथ्वीशी जास्त जवळ आहे इतर ताऱ्यांच्या तुलनेत. आपल्याला सूर्य मोठा का बरं दिसतो? कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे. तारे लहान का दिसतात? ते ॲक्च्युली मोठे असतात, पण पण पृथ्वीच्या ते खूप दूर आहे म्हणून ते आपल्याला लहान दिसतात. ठीक आहे. हेन्स इट अपियर्स बिग अँड ब्रिलियंट. तर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की सूर्य हा जवळ आहे, त्याच्यामुळे तो मोठा आणि तेजमान दिसतो, मोठा आणि प्रकाशमान दिसतो. इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅन नॉट सी अदर स्टार्स. ठीक आहे. इथं काय म्हटलं आहे की सूर्याच्या ब्राईट लाईटमध्ये, म्हणजे सूर्याचा जो प्रकाश असते त्याच्यामुळे आपल्याला आकाशातली इतर जे तारे असतात त्यावेळीसुद्धा आपल्याला काय वाटते की बा रात्रीच फक्त तारे दिसतात, असं नसतं. ऑल द डे म्हणजे पूर्ण 24 तास तारे आपल्याला आकाशात असतात, परंतु सकाळी सूर्य असतो, त्याच्या प्रकाशामुळे आपल्याला इतर जे तारे आहेत ते दिसत नाहीत. आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा रात्री आपल्याला ते स्टार्स दिसतात. ठीक आहे. प्लॅनेट्स.
The heavenly bodies that do not twinkle are called as planets. Planets do not have their own light. ठीक आहे. ज्या खगोलीय वस्तू ट्विंकल करत नाहीत, लुकलुकत नाही, त्यांना आपण म्हणू प्लॅनेट्स म्हणजेच ग्रह. आपल्याला ग्रह दिसतात का पृथ्वीवरून? आपला सुद्धा एक ग्रह म्हणजे पृथ्वी आहे. दिसतात का याच्या आपल्या पृथ्वीवरून? तर नाही. का नाही दिसत? कारण ते आपल्या याच्या पृथ्वीच्या खूप दूर आहेत आणि ट्विंकलसुद्धा करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही आणि त्यांना स्वतःचा लाईट नसतो. जसं ताऱ्यांना त्यांचा स्वतःचा लाईट असतो, प्लॅनेट्सला नसतो, ग्रहांना नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. ठीक आहे. त्यांना जो काही लाईट मिळतो तो इतर ताऱ्यांमुळे मिळतो. प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द स्टार इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्स. हे तुम्ही अंडरलाईन करू शकता. प्लॅनेट्समधली मी तुम्हाला सांगायचं विसरले. प्लॅनेट्समधली द आर कॉल्ड ॲज प्लॅनेट्स ही डेफिनेशन आहे, याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. ओके. आणि आता लाईट मिळवायचं झालं, त्याच्यामुळे मिळवण्यासाठी स्टार्सच्या भोवतीसुद्धा रोटेट करतात, रिव्हॉल्व करतात, म्हणजे स्टार्सच्या भोवती चक्रा मारतात आणि स्वतःभोवतीसुद्धा ते फिरतात. जशी पृथ्वी तुम्हाला माहितीच असेल, पृथ्वी सूर्याच्या भोवतीसुद्धा गोलाकार म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये फिरते आणि स्वतःभोवतीसुद्धा फिरते. ठीक आहे. आता पुढे जाऊया. द सोलर सिस्टीम. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. आपलं अर्थसुद्धा म्हणजे आपली पृथ्वीसुद्धा एक ग्रह आहे. तिला तिचा लाईट कुठून मिळतो? तिला तिचा लाईट सूर्यापासून मिळतो. इट मूव्स अराउंड द सन. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सन म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी गोलाकार रेषेत फिरत असते, त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो. पृथ्वी फिरते त्याच्यामुळे. इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड एज रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. ही डेफिनेशन आहे. ज्या गोलाकार म्हणजे आकारात ती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला आपण काय म्हणू? रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. बिसाइड्स अर्थ there are 7 other planets that revolve around the sun. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. बाकीचे ग्रह आहेत ते सुद्धा पृथ्वीच नाही तर बाकी ग्रहसुद्धा सनभोवती म्हणजे सूर्याभोवती गोलाकार याच्यात परिभ्रमण करत असतात. ते म्हणजे मर्क्युरी आहे, वेनस. मर्क्युरी म्हणजे सर्वात जवळचा आपला ग्रह पृथ्वीपासून. वेनस म्हणजे वेनसला आपण इव्हनिंग स्टार म्हणून सुद्धा वेनसला म्हटलं जाते. मार्स म्हणजे रेड प्लॅनेट, म्हणजे तिची माती पूर्ण लाल असते. ठीक आहे. ज्युपिटर म्हणजे गुरु. ज्युपिटर हा सर्वात मोठा प्लॅनेट आहे. सॅटर्न म्हणजे सॅटर्नला अशी एक रिंग टाईप असते सॅटर्नच्या याच्याभोवती. ती कशामुळे? ती एअरमुळे तयार झाली, म्हणजे हवेमुळे तयार झालेली असते. युरानस आणि नेपच्यून हा सर्वात लहान ग्रह. ठीक आहे. Every planet in the solar system revolves around the sun along a specific. ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याला एक निश्चित असा रस्ता तयार झालेला. मर्क्युरी पृथ्वीच्या रस्त्यात येत नाही, पृथ्वी मर्क्युरीच्या रस्त्यात येत नाही. प्रत्येकाचा एक वेगवेगळा आपला एक रोड आहे, एक पाथ आहे, ज्यामुळे सूर्याभोवती तो ग्रह फिरतो. दिस पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट्स ऑर्बिट. या रोडला या सायन्सच्या भाषेत काय म्हणतात? प्लॅनेट्स ऑर्बिट. याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे. या ज्या रोडला आपण आता तुम्हाला खाली दिसत असेल बघा, खालच्या ज्या डायग्राममध्ये बघा, प्रत्येकाचा एक स्पेसिफिक असा रोड आहे, त्याला आपण काय म्हणू? प्लॅनेट्स ऑर्बिट.
The sun, which is a star, and the planets that revolve around it are together called as solar system. आणि सन आणि हे जे इतर ग्रह आहेत जे आपण पाहिले आहेत त्यांना आपण काय म्हणू, म्हणजे त्यांची एक सिस्टीम आहे, त्याला ठीक आहे, याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. बिसाइड्स द प्लॅनेट द सोलर सिस्टीम ऑल्सो इन्क्ल्यूड्स व्हेरियस हेवनली बॉडीज. आता प्लॅनेट्सच्या म्हणजे प्लॅनेट्स तर आहेतच सोलर सिस्टीममध्ये, अजून पण काही हेवनली बॉडीज म्हणजे काही खगोलीय वस्तू आहे ज्या ब्रह्मांडात म्हणजे गॅलेक्सीमध्ये फिरत असतात. आता त्या मी तुम्हाला एक ॲस्ट्रॉइड्स सांगितलं होतं. ॲस्ट्रॉइड्स म्हणजे लघुग्रह आपण त्याला मराठीत म्हणू. म्हणजे एक खूप सारे जसे तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल की बा स्पेसमध्ये दगडंसुद्धा असतात जे, ठीक आहे. आपण आता डिटेलमध्ये बघूया अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम. फर्स्ट, सॅटेलाइट्स. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट. धीज आर कॉल्ड एज सॅटेलाइट्स. आता सॅटेलाइट्स म्हणजे काय? सॅटेलाइट्स म्हणजे आपण त्याला म्हणू मराठीत उपग्रह. म्हणजे जो आर्टिफिशियल असतो, मानवाने तयार केलेला एक ग्रह, छोटासा ग्रह म्हणजे सॅटेलाइट. ठीक आहे. हा जो सॅटेलाइट असतो, जे प्लॅनेट्स आहे आपल्या सोलर सिस्टीममध्ये म्हणजे जसे पृथ्वी झालं, मर्क्युरी झालं, त्यांच्या अवतीभोवती फिरत असतो. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. सॅटेलाइट्स त्यांनासुद्धा त्यांचा प्रकाश सूर्यामुळेच मिळतो. वी सी द मून ॲट नाईट. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण रात्रीलाच चंद्र पाहतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, हेन्स इट इज कॉल्ड एज सॅटेलाइट्स ऑफ द अर्थ. तुम्ही चंद्र पाहिलाच असेल. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि त्यामुळे चंद्राला सॅटेलाइट ऑफ द अर्थ असे म्हणतात, उपग्रह म्हणतात. ठीक आहे. याला समोर तुम्ही वरच्या वर्गात जाल तेव्हा तुम्हाला अजून इथे स्पेसिफाय केलं जाईल की नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ इज मून. म्हणजे चंद्र हा नॅचरल सॅटेलाइट आहे. म्हणजे चंद्र हा काय मानवनिर्मित नाही, म्हणजे मानवाने म्हणजे माणसाने तयार केलेला चंद्र नाही, तर हा नॅचरल सॅटेलाइट आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. सगळ्या प्लॅनेट्सला, सगळ्या ग्रहांना स्वतःचा हे असतोच, म्हणजे स्वतःचं सॅटेलाइट असतोच. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. त्यांच्या सॅटेलाइट्ससुद्धा आणि प्लॅनेटसुद्धा सूर्याभोवती फिरतात. त्याच्यानंतर आहे ड्राफ्ट प्लॅनेट्स. देर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन. काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या तिच्या म्हणजे तिच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स किंवा आपण काय म्हणू तिच्या हवेमुळे त्या सूर्याच्या अवतीभोवती फिरत असतात. त्यांना आपण काय म्हणू? ड्राफ्ट प्लॅनेट. ड्राफ्ट प्लॅनेट त्यांना म्हणू म्हणजे निष्कासित केलेले प्लॅनेट्स. ठीक आहे. म्हणजे ते या सोलर सिस्टीमचा भाग नाहीत. ओके. ऑफ धिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. प्लुटो तुम्हाला इथे खाली डायग्राममध्ये दिसतच असेल. प्लुटो हा एक छोटा ग्रह होता जो पृथ्वीभोवती चक्कर मारत होता. असं काही सायंटिस्टनी त्याला ग्रह घोषित केला होता, म्हणजे सोलर सिस्टीममध्ये त्याला इन्व्हॉल्व करून घेतलं होतं, म्हणजे सोलर सिस्टीममध्ये तो आला होता. परंतु कालांतराने त्याला ड्राफ्ट प्लॅनेट म्हणजे निष्कासित ग्रह असं संबोधण्यात आलं, म्हणजे त्याला सोलर सिस्टीममध्ये तो इन्क्लूड केला जात नाही. त्यामुळे आपल्याजवळ फक्त आपल्याजवळ फक्त 7च प्लॅनेट आहेत. ठीक आहे. सोलर सिस्टीममध्ये ड्राफ्ट प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स इंडिपेंडेंटली अराउंड द सन. दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन. स्वतः फिरतात, इंडिपेंडेंटली फिरतात, कोणाचीही गरज नसते त्यांना. ठीक आहे. आणि स्वतःचा त्यांना ऑर्बिट असतो. आणि नंतर आहे ॲस्टेरॉइड्स. बिटवीन द प्लॅनेट्स
Mars and Jupiter, there is a band of numerous small heavenly bodies. They are called as asteroids. बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल इथे ॲस्टेरॉइड्स म्हणून एक बँड, मोठा बँड म्हणजे मोठा एक रोड दिला आहे, एक पाथ दिला आहे, जिथे तुम्हाला छोटे 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 असे दगड दिसत असेल त्याला आपण म्हणू ॲस्टेरॉइड्स. हे कुठे असते? मार्स आणि ज्युपिटरच्या मधात हे फिरत असते. याला तुम्ही नोट डाऊन किंवा अंडरलाईनसुद्धा करू शकता. मार्स आणि ज्युपिटरमध्ये ॲस्टेरॉइड्स फिरत असतात. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. ॲस्टेरॉइड्ससुद्धा सूर्याभोवती फिरतात. कम्पेअर टू द सन, अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम आर मच स्मॉलर. तुम्हाला माहितीच आहे सूर्य हा सर्वात मोठा आहे. त्याच्या कम्पॅरेटिव्हली म्हणजे त्याच्या तुलनेत बाकी जे इतर ग्रह आहे, पृथ्वीसुद्धा, चंद्रसुद्धा खूप लहान आहे. द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ. सर्वात जवळ आपल्या कोणी असेल तर तो आहे चंद्र. पृथ्वीच्या जवळ आहे चंद्र. याला अंडरलाईन करून घ्या. दॅट इज वाय इट अपियर्स टू बी बिग अल्दो इट इज ॲक्च्युली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. आता बघा, पृथ्वीपेक्षा चंद्र हा खूप लहान आहे, परंतु पृथ्वीवरून आपल्याला तो मोठा दिसतो. ठीक आहे, मोठा दिसतोच, पण तो ॲक्च्युली तेवढा मोठा नाही आहे. तो मोठा आपल्याला का दिसतो? कारण तो चंद्र आपल्याला जवळ आहे. ठीक आहे. अ डायग्राम ऑफ द सोलर सिस्टीम इज गिवन बिलो. इन इट यू सी द सन इन द सेंटर, द हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड इट ऑर्बिट्स. प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, ड्राफ्ट प्लॅनेट्स अँड ॲस्ट्रोनॉट्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम. खालच्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता सगळे प्लॅनेट्सला त्यांचा स्पेसिफिक रोड आहे आणि त्या रोडनीच ते सूर्याभोवती फिरतात. सूर्य बघा ॲट सेंटर म्हणजे मधोमध आहे आणि बाकीचे सगळे प्लॅनेट्स त्याला रिव्हॉल्व करत आहे, त्याला गोलाकार दिशेत तिचे फिरत आहेत. ओके. ॲस्टेरॉइड्स तुम्हाला म्हटलं मी मार्स आणि ज्युपिटर हे लक्षात ठेवायचं आहे. मार्स आणि ज्युपिटरच्या मधात ॲस्टेरॉइड्सचा रोड असतो. ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय? ॲस्टेरॉइड्स म्हणजे लहान लहान दगडं जे स्पेसमधल्या म्हणजे अंतरिक्षच्या हवेमुळे सूर्याभोवती फिरत असतात. ठीक आहे. आता बाकी जे आहे नेक्स्ट वी विल सी इन टुमारोज सेशन. आपण बाकीचे जे ग्रॅव्हिटी वगैरे आहे ते आता तुमचा थोडंसंच राहिलेलं आहे, ते आपण उद्या कंप्लीट करू. आणि आज जे मी होमवर्क सांगितले आहे पेज नंबर 1मधले मी तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितले. ऑब्झर्व, ट्राय धिस, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ती ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीचे फोटो मला ग्रुपवर पाठवायचे आहे किंवा मला पर्सनली पाठवले तरी चालेल. आणि जे जे अंडरलाईन मी तुम्हाला करायला सांगितले आहे ते तुम्ही अंडरलाईन करायचं आहे आणि ते वाचायचं आहे. आणि आज मी जेवढं शिकवलं तेवढं तुम्हाला वाचायचं आहे आणि पुढचंसुद्धा वाचू शकता तुम्ही, बट जेवढं मी आज शिकवलं तेवढं वाचूनच घ्या. ठीक आहे. नेक्स्ट वी विल सी टुमॉरो. ओके. उद्याच्या याच्यात आपण बाकी भाग कंप्लीट करू आणि लेसन कंप्लीट करून टाकू. ओके. थँक्यू.